तुम्ही मंदिरात, त्याला पाहायला मंदिरात जाण्याची गरज नाही. तुमचं शरीर मंदिर आहे. कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी. हृदयातच भगवंत राहिला, हृदयातच उपाशी. चोखोबाचा अभंग आहे ना तो. काय आहे तो? कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. चोखोबा जातीनी सांभार होते. सोवळं फार भयंकर होतं त्या काळात. आणि सगळ्यांनी बंदी घातली होती की तुम्ही अंत्यज आहात, नीच जातीचे आहात, तुम्हाला जाता येणार नाही. आणि प्रभू बोलावित असेल, मी वाट पाहतोय रे विटेवर उभा राहून. वाट पाये उभा भेटीची आवडी. वाट पाहतो भगवान. खुणावला असेल, चोखोबा मी तुझी वाट पाहतोय. आणि ते घुसू देत नाही आहेत आत. मंदिराच्या बाहेर बसलेले, कोणी जाऊ देत नाही. विठोबा बोलावतोय. काय किती भावना उंचावल्या असतील की प्रभू बोलावतो, माणसं जाऊ देत नाही. आणि प्रभू का बोलावतो, तर अंतरंगात मी प्रभू साठवलेला आहे. साठविला राहे हृदय संपुटी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. मग हे म्हणतात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात. आतमध्ये नित्य मूर्ती असते. आता मला काय गरज आहे देवा. एखाद्या वेळेस रडून बोलले असतील, चिडून बोलले असतील, पण मी तुझी. आणि माझ्याजवळ तुला आल्यानंतर तिथे बेल पुष्प पान फूल नाही आहे. माझी ताकदही नाही, माझ्याजवळ नाही आहे. कशाने तुझी पूजा करू. पण आतमध्ये तू आहे, तुला सोडणार नाही. मंदिरात जाण्याची गरज नाही, स्वतःमध्ये बुडून जा. चोखोबासारखं त्यांना तो मिळेल, तो भेटेल. त्यासाठी सर्वांचा, पण त्याच्यासाठी सोपं नाही बरं. देह मंदिर करायचं आहे, इतका पवित्र करायचा आहे. तुमच्या साधनेनी दरवाजावर आला तरी आत घुसणार नाही, कारण सगळं बाकीचे पसारा बसलाय. एक पाहुणा आला, VIP पाहुणा, तुम्ही बोलावलं, या 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 या, फार वर्षांनी आला. ते त्याची बायको, त्याचं कुटुंब, काय असेल नसेल. आणि दिवाणखान्यात पाहिलं, सगळ्या सोफा सेटवर पोरं बसलेत, माणसं बसलेत, कोणी बसले, काही बसले, याला जागाच नाही. तो कुठे उभा राहील. खाली सतरंजी नाही. घर रिकामं करा पाहुण्यांना. आणि तुम्ही दुःखी व्हाल. कसं हे करावं. हृदय घाण केलं, नाही येणार तो त्या हृदयात. त्याला त्याच्या ऐपतीचं सिंहासन पाहिजे. शुद्ध घर. अरे जावंही आलं तर तुम्ही झाडझूड करून साफसूफ करून ठेवता. तो आला तर किती स्वच्छ. मी पूर्वा कुलकर्णीची इथे पूर्वा वाघमारे हैदराबादला गेलो. भावाचं ऑपरेशन होतं. तिला फार आनंद झाला. आम्ही दोघं बाकीचे तर हे होते. नाही सर इथेच मुक्काम करा. मी म्हणलं पहिली साधक आहे की तिच्या घरी मला मुक्काम करावा लागला, म्हणजे कुठेच मी केला नाही असं तिला म्हटलं. तिनं न्यू ब्रँड चादर काढली, त्याच्यावर अंथरली. आणि म्हणलं कशाकरता नवीन काढली. नाही, तुमच्यासाठी नवीन पाहिजे. अरे माझ्यासारख्यासाठी नवीन पाहिजे असं वाटतं. तो आला तर ही चादर घाण ठेवता का. लक्षात घ्या. राजेंद्र सिंहजी सरसंघ चालक असताना इथे आले. डॉक्टर मगरकडे ते थांबणार होते. आणि मगर साहेब निघाले 4 वाजता. रस्त्यात भेटले. कुठं चालले म्हणले नवीन मच्छरदाणी आणायला. अहो म्हणलं थोडं आहे का तुमच्याकडे मच्छरदाण्या. मला हसू आलं. नाही म्हणले त्या दिव्य पुरुषाला
पेशंटच्या मच्छरदाण्या वापरू देऊ का? लक्षात घ्या. म्हणून मी नवी आणायला, प्रत्येक गोष्ट नवी आणायला. तर तो VIP नाही, तो महाबापाचा बाप, देवांचा बाप जर उतरला तर त्याला किती स्वच्छ आणि पवित्र ठेवावं लागेल. लक्षात घ्या. तुमच्या साधना, तुमचं ध्यान फेल होईल. हृदय मंदिरात बसवण्याकरता त्याच्या ताकदीचं गोलोक अवतरावं लागेल आतमध्ये. काय बसणं कसंही नाही बसत, तो कसंही बसणं, आम्ही नाही का कुठेही बसतो. तुम्ही मंदिरात, त्याला पाहायला मंदिरात जाण्याची गरज नाही, स्वतःमध्ये बुडून जा, त्यांना तो मिळेल. त्यासाठी सर्वाचा अन्याचा आश्रय, धनाचा, स्त्रीचा, रूपाचा, सत्तेचा मित्र, संगी साथी, परिवार, पती पत्नीचा आश्रय सोडावा लागेल. दुसऱ्यांचा आश्रय घेऊ नका. ते आडवे जर येत असतील, पत्नी आडवी येत असेल, देवपूजा बंद करा. तिचं रूप तुम्हाला आडवीत असेल, मित्र अडवत असतील, सत्ता आडवीत असेल, आता मी आमदार झालो, आता मी सरपंच झालो, आता इतकी साधनेला वेळ देता येणार नाही, ज्ञानेश्वरीचे तर तुम्ही बोलूच नका, येत नाही. आपले काही लोकांनी सोडलंय, कारण राजकीय पक्षाचे कार्यकर्ते झालेलो, देवाचं कार्य सुटलं. ते महत्त्वाचं. मित्र, संगी, साथी, परिवार, कोण कोण आडवे येतील. पती पत्नी आश्रय सोडावा लागेल. पत्नी असेल, पती आडवा येत असेल, सोडा. ते सुरक्षा देणारी साधने आहेत. लक्षात घ्या, सुरक्षा मिळते. पत्नीला पती याच्याकरता पाहिजे की तिला सुरक्षा मिळावी, सेफ. लक्षात घ्या. आणि ज्या दिवशी वाटतं हा पती आपल्यावर आता अवलंबून गेलेले बरी, फार त्रास व्हायला त्यांना, कारण सुरक्षा संपली असं वाटलं की तो माणूस नको वाटतो. तो सुरक्षा आपल्याला देतोय, तो आपलं संरक्षण करतोय, आपलं संवर्धन करतोय, तोपर्यंत माणसं आवडतात या जगात. आणि तुम्ही एकदा हे झाले, परावलंबी झाले, त्यांच्यावर अवलंबून राहिले, तुम्हाला कोणी विचारणार नाही किती मोठे असा. ती सुरक्षा देणारी साधने आहेत ज्यामध्ये आम्ही अडकतो. त्यांना सोडले तर अनेक जन्मापासून शोध घेता ते मिळेल. अरे तुमचे अनंत जन्म फिरायला तुम्ही त्याच्या शोधाकरता, सत्याच्या शोधाकरता, परमेश्वर शोधण्याकरता जागोजाग अनेक ब्रह्मांडामध्ये आम्ही फिरलो आहेत, पण त्याचा शोध लागला नाही आणि आम्ही मध्येच अडकलो आहेत ह्या संरक्षित वस्तूच्या मध्ये. पती पत्नी, पोरं, अडपैसा, अडका, संपलं. आणि पुन्हा नाही म्हणून यांना सोडलं तर तो मिळेल, पण सोडायची गरज नाही बरं का. नाही तर पत्नी चांगली असेल, संसार चांगला असेल, साधना करू देत असेल, लिहिले तुला सोड, असा अर्थ घेऊ नका, चुकीचा. आडवे येत असतील तर आयुष्य त्यांच्यासाठी नष्ट नाही करायचं. वाल्याकुळी 7 रांजणं भरली होती. एक माणूस मारला की 1 खडा रांजणात टाकायचा. एक माणूस मारला, लुटायचा आणि घरी जाऊन पोरं बाळं संगोपन करायचं आहे, धंदा झाला होता वाटमारीचा, अंगुलीमाल डाकू टाईप. आणि त्यांनी 7 रांजणं भरले. नारद आले. नारदाला म्हणले बस, काढली कुऱ्हाड मारण्याकरता. नारदाने सांगितलं थांब जरा, माझ्याजवळ सगळं घेऊन टाक. काय होतं, वीणाच होता. याला काय करायचं म्हणले. नाही तुला द्यावं लागेल म्हणले, आम्हाला माहिती नाही, तुला मारतो. ठीक आहे म्हणले, एक गोष्ट तुला सांगतो, मला झाडाला बांधून ठेव, बस मी इथे थांबतो आणि तू जा, बायका पोराला विचार की या पापामध्ये मी जो धंदा करायलो, तुम्हाला पोसायलो, कशासाठी करायला म्हणले त्यांना भरणपोषण त्यांचं करायचं आहे, हा धंदा आहे माझा, बिझनेस आहे, इट इज माय बिझनेस.
ठीक आहे म्हणले, जाऊन विचार या पापाचे धनी तुम्ही व्हाल का? काय झालं ना व्हायला म्हणले. हां का मी एकटा भोगायचं का म्हणले, सगळे मिळून भोगतील. गेला बायकोला म्हणला 7 रांजणं भरलेत, किती पाप झाले, काही फेडू लागशील का? पापामध्ये हिस्सा. ते म्हणलं उठ, आम्ही तुम्हाला सांगितलं का मारून आणा, मेहनत करून आणा, आम्हाला जगवा. तुम्ही सुरक्षेचे साधन आहात, तुमच्या पापाचे धनी आम्ही होत नाहीत. कोणी शेअर करत नाही. पोराला विचारलं तो म्हणे नाही, सगळे नाही. नारदा आले, तुमचंच खरं आहे, आता तुमचा शिष्य होतो आणि हे सगळं सोडतो. नावडे जनधन. अरे आपल्या पापाचा खायचे सगळे हे बाकी याचं कोणी नाही. पापाचे धनी कोणी व्हायला तयार नाहीत, म्हणून ते आपले नाहीत. आपल्याही संरक्षणाकरता ईश्वराने त्यांना दिलं, म्हणून त्यांची एक लिमिट आहे, त्यांची एक लिमिट आहे. लौकिक आणि वैदिक कर्मामध्ये भगवंत अनुकूल कर्म करणे, अनन्यभाव, त्याच्यावर बोललो. कारण मागच्या त्या सगळ्या हे श्लोक आलेले त्याच्यावर आपलं निरूपण चालले होतं. सान काम यमना निरोध रूपत्वात. निरोध कशाला म्हणतात पाहिलं. निरोध असतो लोकवेद व्यापारण्यासा. वेद कुठपर्यंत मानायचे, त्याचा न्यास कसा करायचा आहे, त्याचाही निरोध करा, आपण ते पाहिलं. तस्मिन् अनन्यता तद्विरोधी उदासीनताच. अनन्य भाव त्याच्यासाठी ईश्वरासाठी, त्याच्या म्हणजे तद्विरोधी उदासीनताच, बाकीसाठी उदासीन वृत्तीने राहा. अन्याश्रयानां त्यागो अनन्यता. अन्य आश्रय, पत्नी आहे म्हणून माझं आहे, मी पती आहे म्हणून आहे, पोरग आहे म्हणून आहे, हे म्हणून आहे, नाही. त्यांचा आश्रय सोडा, फक्त परमेश्वराचा आश्रय घ्या. हे पूर्ण कामी येणारे नाहीत. लोके वेदेषु तदनुकूलचरणं तद्विरोधी तुदासीनता. लोकांमध्ये कसं वागायचं, उदासीन ते एक झालं. भवतु निश्चय द्राढ्या दूर्ध्वशास्त्र लक्षणम अन्यया पातित्या शंकया लोकोपितावदेव किंतु भोजनादि व्यापारस्त्वा शरीरधारणावधी. आता तिकडे वळतोय. लौकिक आणि वैदिक कर्मामध्ये भगवंत अनुकूल कर्म करणे. आपण थोडं पाहिले की भगवंताकडे जाणारं जे असेल, जे मदत करीत असतील त्यांच्याकडे अनुकूल राहा, बाकीच्यासाठी प्रतिकूल राहा किंवा उदासीन राहा. त्यांच्या प्रतिकूल विषयात उदासीन राहा. कर्ताभाव संपला, तो करवतो, ते तो करतो. आपण पाहिलं, कर्ता जो भाव आहे, कर्ता भाव संपला, स्वतः मी कर्माचा कर्ता आहे हा नको, तुम्ही अभिनेता झालं पाहिजे, असं मी सुरुवातीलाही तुम्हाला म्हटलं आहे. हे खरे आहे की परमप्रेमात विधिनिषेधाच्या पलीकडे गेलेला असतो. परमप्रेम जर असेल, विधी आणि निषेध नाही. देवपूजा अशीच केली पाहिजे, गंधच पाहिजे, अक्षदात पाहिजे, असं स्नान घातलं पाहिजे, सोहळं घातलं पाहिजे, त्याचे मंत्र जप केला पाहिजे, फुल असं व्हायला पाहिजे, हार चालला पाहिजे, नो. त्याला कुठेही काही बंधन नाही. उदाहरणं मी दिलेली आहेत बरीच. निषेधाच्या पलीकडे गेला असतो, त्याला लागू नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्याने नियम धाब्यावर बसवावेत. शास्त्राची रक्षा झाली पाहिजे. सगळे नियम बाजूला सारायचे असा अर्थ नाही आहे. जे नियम तुमच्या साधना करत असताना आवश्यक नाही ते बाजूला सारा, त्याला निरोध म्हणलाय वेदामधला. उदाहरणार्थ सांगतो. कर्मकांड वेदांमध्ये 80,000 रुच्या आहेत.
80,000 कर्मकांडाच्या. कर्मकांड कुठपर्यंत आवश्यक होतं? जोपर्यंत सिद्ध गुरु मिळून अंतर्मुखी मार्ग मिळत नाही तोपर्यंत आवश्यक होता. तोपर्यंत केलं. पुढे सिद्ध गुरु मिळाले, अंतरंग मार्ग मिळाला, ज्ञान योगाकडे जायचं, तर 15,000 ज्या रुच्या आहेत ज्ञानयोगाच्या, ज्ञानकांडाच्या, त्याच्याकडे तुम्ही वळलं पाहिजे. आता सुटले किती? 80,000 सुटल्या. लक्षात आलं की नाही? आणि राहिल्या किती? 15,000. आणि पुढे ज्ञानयोगामध्ये गेल्यानंतर 15,000 गेल्यानंतर 2-4 हजार किंवा नारद भक्ती सूत्र, हे भक्तीचं जे सूत्र आहे, आणि गोपीगीत, हे तुम्हाला वरणे, बाकी सगळं सुटलं. एक 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 सोडायचं, त्याला निरोध म्हटलंय. सगळं नाही. ज्ञानयोगात गेला की बाकीचा तो कर्मकांडांचा पसारा संपला पाहिजे. आयुष्य थोडं आहे आणि त्याचे विधिनिषेध नाही पाळायचे. ज्ञानयोगामध्ये नाही. उदाहरणार्थ कर्मकांडामध्ये देवपूजा करत असताना सवळ्यामध्ये पाहिजे, स्नान केलेलं पाहिजे. यज्ञ असेल तर वेदिका तशी पाहिजे, वेदी यज्ञाची हवन करण्याचे तसे पाहिजे, सारवलेलं पाहिजे, शुद्ध गाईचं तूप पाहिजे, हवन सामुग्री पाहिजे, तितक्या मात्रेमध्ये पाहिजे, ब्राह्मण शुद्ध पाहिजे, धन तुमचं पवित्र पाहिजे, आणि जागा पवित्र पाहिजे, कमाई पवित्र पाहिजे, शरीर पवित्र पाहिजे. आता आणायचं कुठून? ते विधी आहेत. त्यावेळेस ठीक आहे. पण साधनेला आम्ही म्हटलं का तुम्हाला स्नान केल्यानंतर बसा? म्हटलं नाही. केव्हाही बसता, कुठेही बसता. विधी निषेध तिथे नाही. ज्या काळात जे अनुकूल असेल ते विधी आणि निषेध तिथे आहेत. मागचं नाही काढायचं पुन्हा उकरून. त्याला लागू नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्याने नियम धाब्यावर बसवावेत. का शास्त्राची रक्षा, तुम्हाला जे आवश्यक आहे, तुम्ही ज्या साधनेमध्ये आहात त्याची रक्षा झाली पाहिजे. ओबे द ऑर्डर्स. जीवन व्यवस्थेची रक्षा झाली पाहिजे. शास्त्राची धूळ झटकायची आहे, आरसा साफ करायचा आहे, तेवढा तो शास्त्र करतो. मन कसं शुद्ध करायचं? आयुर्वेदाकडे वळावं लागेल. शरीर कसं शुद्ध करायचं? आयुर्वेदाचं शास्त्र आहे. पण एकदा शरीर शुद्ध झाल्यानंतर काही गरज नाही, ते शास्त्र बाजूला ठेवा. त्या वेळेस ते नियम तुम्हाला लागू आहेत, तेवढं शास्त्राचं रक्षण करा. शास्त्र अनुभविकांचे आहेत. पण भक्तीमध्ये रामकृष्ण 6-7 दिवस बेशुद्ध राहत असत, तेव्हा नियम लागू नाहीत. रामकृष्ण परमहंस जंगलात गेले, 6-6 दिवस जगदंबा धाव करून जे पडायचे बेशुद्ध, 5-6 दिवस तसेच. आता स्नान केलं का? नाही. रस्त्यात पडले, नो सोवळं नो ओळं.